प्लस संघाने डिसिजन घेतले क्षेत्ररक्षण। खरं तर खूप चांगला परफॉर्मन्स या हंगामामध्ये राहिलाय। स्वर्गीय रतन बुवा ट्रॉफी मध्ये देखील आपण पाहिलं होतं मॅन ऑफ द सिरीज राहिले होते अमित गायकर आणि त्याचबरोबर या संघाने प्रथम क्रमांकाचं चॅम्पियन ट्रॉफी उचललेली आणि त्यामुळे थोडं कॉन्फिडंट असतील। मग आता एखादी मोठी स्पर्धा तुम्ही चांगली खेळताय, चांगलं तुमचा टीमवर्क पाहायला मिळाला की मग तुम्हाला येणाऱ्या स्पर्धेमध्ये तो कॉन्फिडन्स जरूर असतो आणि सध्या पहिल्या मॅच मध्ये आपण तो कॉन्फिडन्स पाहिला होता। बॉलिंग चांगली राहिली, त्यानंतर बॅटिंगची जिम्मेदारी ती देखील खूप चांगली, पण आता तिसगाव 40+ अगेन्स्ट एक वेगळं चॅलेंज घेऊन सध्या मैदानामध्ये उतरलेत आणि षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता तुम्हाला जरूर अमित देखील दिसू शकतील, कारण की मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी त्याने केलेली फ्रंटलाईन गोलंदाज आहे आणि बॅटिंग वरती देखील आपण पाहतोय टॉप ऑर्डर मध्ये त्याला बॅटिंग करत असताना पाहतोय। त्यामुळे बॉलिंग ट्रॅक वरती सध्या अमित तयार होताना दिसत आणि ओपनिंग पायर्सचे 2 सलामीचे बॅटर तिसगाव 40+ संघाकडनं मैदानामध्ये दाखल झालेत। एका बाजूने प्रदीप आहेत आणि दुसऱ्या बाजूने सत्यवान ही जोडी। 4 षटकांची मॅच, त्यानंतर तुम्हाला 4 षटकांची मॅच आहे। यानंतर तुम्हाला एक्झिबिशन मॅच दिसेल जिथे शिर्के ऑफिस स्टाफ आणि साइड स्टाफ अशा 2 संघांमध्ये मॅच आणि त्यानंतर रेग्युलर मॅच देखील तुम्हाला पाहायला मिळतील। रेग्युलर फॉर्मॅट देखील थोड्याच वेळामध्ये चालू होणार आहे। चला वळूयात आपण मॅच कडे। दोन्ही बॅटर्स तयार झालेत, बॉलर देखील तयार। मॅच लावून केले जाईल, पंचांचा अधिकृत इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय, ग्रीन सिग्नल पंचांचा केली जाईल मॅचला सुरुवात। पहिला बॉल खाली ठेवला होता, हलक्या गतीने खेळलेत, बिडॉनच्या क्षेत्रामध्ये बॉल आहे, फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं खातं उघडलं जाते। श्री गणेशा केला जातोय, धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 1 या आकड्यावरती। चांगली सुरुवात झाली, खोलवर टप्प्याचा बॉल होता, लेफ्ट आणि राईट हे कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय। खरं तर टॉप ऑर्डरचा बॅटिंग ऑर्डर्स मध्ये तुम्हाला लेफ्ट राईट एक डावकुरा हाताचा बॅटर आणि राईट हँडेड बॅटर असणं गरजेचं आहे, कारण की ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने ओपनिंग पॅर्स पाहत असतात त्यामुळे प्रत्येक चेंडूवरती स्ट्रॅटेजी बदलावा लागतात गोलंदाजाला, प्रत्येक बॉलवरती त्याचे क्षेत्ररक्षण बदलावं लागतं आणि त्यामुळे थोडासा का होईना आपण दमचाक होतो, सेट होऊन देत नाही बॅटरला फार वेळ। पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली आणि आता स्ट्रायकर एंड वरती आपण सत्यवानला आपण पाहतोय। थोडा वेळ वाचवण्याचा देखील प्रयत्न करा, बघा 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट करायचे तुम्हाला। गोलंदाज तयार, ओ इथे पहा ऑप्शनचा बाहेर राहिला होता बॉल, स्विंग अँड मिस, डॉट बॉल आलाय, रनर पासून दूर ठेवला आणि इंटेन्शन पाहत असतो आपण की जेव्हा पण लेफ्ट हँडेड बॅटर स्ट्रायकर एंड वरती असतो बॉलरचं इंटेन्शन हाच असतो की ऑप्शनचा बाहेर, कारण की डावकुराताचा बॅटरची सर्वात त्याचा मोठा स्ट्रॉंग झोन त्याच्या ऑन साइड असते। आता पुन्हा एकदा ऑप्शनचा बाहेर होता, इनसाइड आउट खेळायचा, इनफिल्डला तर क्रॉस जरूर केलाय, एक धाव बनवली जाईल फेकी करेपर्यंत, दुसरी धाव देखील इझिली कंप्लीट केली जाते आणि तिसऱ्या धावाचे देखील कॉलिंग आहे, कारण की फेकी थोडीशी लेझी झाली, लेट झाले, बॉल कलेक्ट केला होता पण हातामध्ये खूप वेळ ठेवला होता आणि त्याच्याचमुळे तिसरी धाव देखील कंप्लीट होती। चांगलं कॉलिंग आहे। प्रदीप आणि सत्यवानला आपण बॅटिंग मध्ये पाहतो आणि तेच पाहायला मिळालं। पहिला चेंडूवरती एक सिंगल आली, मग डॉट बॉल आलेला आणि तिसऱ्या बॉलवरती 3 धावा आल्यात आणि एकंदरीत धावसंख्या फलकावरती आपण जर बघितला गेला तर जाऊन पोहोचला गेल्या, त्यामुळे तिसगाव 40+ संघ बॅटिंग करताना 4 या आकड्यावरती। ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून आपण ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट होताना पाहतोय। चांगलं वर्क आहे, चांगलं लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे आणि या विभागामध्ये सातत्याने आपण पाहिलंय या विभागाचा क्रिकेटला एक उंची देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून। ओ चांगला बॉल यावेळेस देखील साइड ऍक्शनने टाकला होता बॉल, साइड आर्मच्या माध्यमातून हा बॉल फेकला होता त्यामुळे थोडा खाली राहिला। जेव्हा पण आपण गोलंदाजाला साइड आर्म ऍक्शनने गोलंदाजी करताना पाहतो ना त्यावेळेस बॉलिंग मध्ये फारसा बाउन्स नसतो, चेंडू खाली राहतो टप्पा पडल्यानंतर आणि अशा प्रकारचे चेंडू ऑलवेज स्ट्रगल करायला लावतात बॅटरला आणि तेच पाहायला मिळालं। चांगल्या पद्धतीने बॅटवरती आला नव्हता, बॅट फेकली जरूर होती पण कनेक्शन तितकंसं चांगलं नव्हतं, पण एक धाव जरूर मिळेल आणि एका धावाच्या मदतीनं 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला। पॉवर प्लेचं पहिलं षटक पाहतोय, धावा फळकावरती आहेत विदाउट लॉस 5 आकड्यावरती, ज्यामध्ये प्रदीपने 2 बनवल्यात आणि सत्यवानने 3 धावा बनवल्यात आणि आता स्ट्रायकर एंडला सत्यवान। फिल्डिंग सेटअप पुन्हा एकदा चेंजेस केले गेलेत, बॅकफुटला गेले, उडवायचा प्रयत्न केला, ऑन साइडला मिड विकेट बॉल लाईन क्लिअर करताना लॉफ्टेड फटका धमाकेदार येतोय षटकार।
धावा रडार मध्ये बॉल होता आणि सरळ पाठवलं मिड विकेट बॉल लाईनच्या बाहेर. शेवटचा अंतिम बॉल. ओ खोलवा टपाचा लगेच प्रत्युत्तर खूप चांगलं दिलंय गोलंदाजाच्या माध्यमातून. अमितला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना ही ताकद राहिली अमितची. मग या चेंडू कंप्लीट करताना अमितने दाखवलं की प्लेअर ऑफ द टुर्नामेंट का राहिला ती सगळी उत्तर आहे. एक मोठा फटका आल्यावरती कमबॅक बघा किती चांगल्या पद्धतीने दाखवला आणि शेवटच्या अंतिम बॉलवरती एक सिंगलच्या मदतीनं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतोय विदाउट लॉस 12 आकड्यावरती, ज्यामध्ये सत्यवानने बनवल्या 10 आणि प्रदीपनं त्याला साथ देताना 100च्या स्ट्राईक रेटने बनवल्या धावा 2. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. पाहुण्यांचा आपण आतुरतेने वाट पाहत होतो आजच्या तिसऱ्या रजनीमध्ये. माजी सभापती आणि कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आदरणीय कपिलजी थळे साहेबांच्या ठिकाणी आगमन होत आहे. आपला मी सहर्ष स्वागत करीत आहोत. जय गावदेव क्रिकेट संघ शिरडोन बी आयोजित स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक 2025च्या तिसऱ्या रजनीमध्ये माजी सभापती आणि विद्यमान संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण आदरणीय कपिल शेठ थळे सापाड यांच्या ठिकाणी आगमन झालेले आहे. आपला आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. वेलकम ऑल ऑफ यू. आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत आहे. पाहुण्यांची आपण मांदियाळी पाहतो या व्यासपीठावरती आणि आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. नुकताच शुभागमन झाला. वेलकम. आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत आहे. चौथ्या मॅच कडे षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकामध्ये मंगेश म्हात्रे आणलं गेले गोलंदाजीवरती. त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आदरणीय मंगल शेठ मस्के यांचे या ठिकाणी आगमन झालेले आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. मोठ्या संख्येने आज मान्यवरांची उपस्थिती आणि आज 2 भाग्यवान विजेत्यांना लकी ड्रॉ द्वारे आपण 2 कूलर देखील देणार आहोत. इट्स ओटी कॉम्बॉक्स. थँक्यू. वळूयात मॅच कडे. मंगेश आलेत गोलंदाजीवरती. पहिला बॉल मोठा फटका खेळायचा होता पण हलकीशी बॅटची कडा लागली. आय थिंक सो डेफिनेटली बॅटची कडा लागली आणि त्यानंतर एकदा फळकावरती बनवली गेली. एका धावाच्या मदतीने धावा फळकावरती वाढतात. धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 13 आकड्यावरती. एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. स्ट्रायकर एंड वरती सध्या आता आपण पाहतोय प्रदीपला. सत्यवान आणि प्रदीपची जोडी ओपनिंग पॅर्स मध्ये सलामवीर आहेत दोन्ही बॅटर्स आणि सुरुवातीला बघा पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न करतात की क्रिकेटमध्ये पार्टनरशिप फार महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही पार्टनरशिप बनवल्या सुरुवातीला धावा जरी आल्या नाही तरी पण सेट झाल्यानंतर मोठे फटके खेळू शकतात. पाठी ठेवलेली लेंथ ऑन साइडला लॉफ्टेड फटका. क्षेत्ररक्षक पाठी मागे चुकी घडली. कॅच होती. आय थिंक सो अमित होते तिकडे. जय होते. कॅच ड्रॉप केली गेली आणि त्यानंतर बॉल निघून गेला सीमारेषा बाहेर. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूयात एक्झॅक्टली काय घडलं. लेंथ पाठी होती. खेचून मारलेला बॉल. लॉफ्टेड फटका होता जरूर पण कनेक्शन तितकंसं चांगलं नव्हतं मिळालेलं. ओ इझी कॅच ड्रॉप केली आणि त्यानंतर 6 देखील सोने पे सुहागा. षटकाराच्या मदतीने धावा वाढला जाऊन पोहोचला गेला 19-19 आकड्यावर. नाराज असेल गोलंदाज सध्या. विकेटची संधी निर्माण झाली होती तिकडे. आता वेगवान बॉल होता. आता वेगावरती स्वार बॉल. यश चौधस क्लीन बोल्ड. धक्का बसताना पहिल्या क्रमांकाचा. नुकताच ज्यांचं मंचावरती आगमन झालेले बीजे शिर्के कंपनीचे शिरडोन एरिया मॅनेजर आदरणीय VS पावशे साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय. आपले स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक 2025 मध्ये ग्रामस्थ मंडळ शिरडोन आणि गावदेव क्रिकेट संघ शिरडोन बी यांच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. यानंतरच्या मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांचा कॅप्टन्सला विनंती असेल यानंतर आपण प्रेक्षणीय सामना एक्झिबिशन मॅच पाहणार आहोत. शिर्के साइट स्टाफ आणि त्यांच्या अगेन्स्ट शिर्के ऑफिस स्टाफ मध्ये दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे मंचावर येऊन थांबा. अगदी काही क्षणातच आपण पुढच्या मॅचचा टॉस करणार आहोत. शिर्के साइट स्टाफचे कॅप्टन आणि शिर्के ऑफिस स्टाफच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी मंचावर येऊन थांबा. धक्का बसलाय. पहिला प्रदीप माघारी परतले गेले. मोठा फटका आला त्यानंतर गोलंदाजाने फार वेगाने बॉल पाठवला. राजू साठी हा बॉल अपील तर केली पण इम्पॅक्ट करत नव्हता लाईन मध्ये. पंच त्वरित दर्शवतात की लेगस्टम्पला सोडून जाणारा चेंडू. लेगस्टम्पचा बाहेर पिचिंग होती आणि विकेटला देखील मिसिंग होता आणि त्याच्याचमुळे लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल आली आणि एका धावाच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 20 आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. राजूसाठी पहिला बॉल हा होता.
या षटकामध्ये आपण जर बघितलं गेलं तर मंगेशची गोलंदाजी चांगली राहिली. एक सिक्स जरूर आला, तो देखील मिसफिल्ड वरती आला, तिथे देखील विकेट मिळू शकला असता, पण त्यानंतर विकेट आला आणि आता यावेळेस लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव. त्यामुळे एकंदरीत आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत मंगेशने, धावा टोटल खर्च केल्यात 8 आणि वैयक्तिकचा जर विचार केला तर मंगेशने 7 धावा दिल्यात, कारण की एक लेग बायची धाव देखील आहे. 5व्या क्रमांकाचा बॉल 12.00चा अवरेजने सध्या धावा फळकावरती चालू आहेत आणि गरजेचं आहे तुम्हाला हेल्दी अवरेज, हेल्दी रन रेट मेंटेन करावा लागेल. 12-13 या 14ची सरासरी मी म्हणेन की खूप चांगली आहे. पुढे टाकलेला बॉल पुन्हा एकदा खेळलेत, लॉंग ऑफला बॉल आहे आणि एका टप्प्याअखेरीस निघून जातोय, सीमारेषेच्या बाहेर येतोय HBM चौकार. मदतीनं 24 धावा फळकावरती आलात. शेवटचा अंतिम बॉल खेचून मारलाय समोरच्या दिशेला, क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि यावेळेस चुकी कोणत्याच प्रकारची नाही होणार. दुसरा धक्का, दुसरा विकेट. या षटकामध्ये 2 सफलता मिळाल्यात मंगेशला आणि 24 वरती 2 षटकांचा खेळ देखील समाप्त. बीजे शिर्के कंपनीचे आमचे एरिया मॅनेजर आदरणीय VS पावशे साहेब मंचावरती उपस्थित आहेत. मी साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते टॉस करण्यात येईल. शिर्के ऑफिस स्टाफचे कॅप्टन माझ्या सोबत आहेत आणि दुसऱ्या बाजूला साइड स्टाफचे कॅप्टन देखील माझ्या सोबत आहेत आणि आमचे एरिया मॅनेजर आदरणीय VS पावशे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. साइड स्टाफचा कॅप्टनचा कॉल असेल. इट्स इज अ कॉल अँड इट इज स्टिल. सो टॉस जिंकलाय तो ऑफिस स्टाफचा कॅप्टनने आणि फिल्डिंग करण्याचा डिसिजन. मी 4 वर्ष मॅच एक्झिबिशन. सो आपण नंतर बाईट घेऊया तुमची, मात्र आपण एरिया मॅनेजर आदरणीय VS पावशे सरांच्या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी सरांना विनंती करेन लगेचच आपण त्या सन्मानाचा स्वीकार करावा. संतोषदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करतोय. मी मच्छिंद्रदा पाटील यांना विनंती करेन आपल्या उपस्थितीत हा सन्मान, आज खास उपस्थिती ज्यांची आपल्याला पाहायला मिळते, बीजे शिर्के कंपनीचे एरिया मॅनेजर आदरणीय VS पावशे सर यांचा आपण सन्मान करत आहोत आणि त्यांच्या दोन्ही टीम्स आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळतील. शिर्के साइड स्टाफ आणि शिर्के ऑफिस स्टाफ मध्ये एक्झिबिशन जी मॅच आहे यानंतरची असेल. VS पावशे सरांना विनंती पुन्हा आपण स्थानापन्न व्हा व्यापीठ आईस वरती. इट्स टू कॉम्बॉक्स. थँक्यू. थँक्यू सो मच करण सर. वेलकम पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात केली आणि पहिल्या बॉलवरती जर बघितलं तर मोठा फटका आला, षटकार आला आणि त्याच्या मदतीने धावा 30 आकड्यावर जाऊन पोहोचला गेला. ॲव्हरेजकडे लक्ष द्या, करंट रन रेट बघा 13.85 आता वाढलाय आणि ही धोकेधुकी गोलिवली 40+ संघाला जरूर होईल. ही धावा बनतात. वेट केलं होतं, वेट करून खेळलं ऑफ साईडच्या दिशेने, हलक्या गतीने चेंडूला दिशा दिली होती, एक धाव बनवली, लगेच दुसऱ्या धावाची कॉलिंग आहे. फेकी थोडी लेट झाली, 2 धावा बनतील आणि आता ओव्हर थ्रोच्या माध्यमातून 3री धाव देखील बनवली जाते. रनिंग बिटवीन द विकेट बघा किती चांगली आहे, चपलाईने धावा बनवल्या जातात आणि हे कॉम्बिनेशन असलं पाहिजे, हे तालमेल तुमचं असलं पाहिजे. विश्वास सर्वात महत्वाची गोष्ट, एकामेकावरती विश्वास असणं गरजेचं आहे. कॉल घेतलाय तो कंप्लीट करायचा आणि तेच पाहायला मिळालं. जिथे 2 धावा होत्या तिथे 3 कंप्लीट केल्या आणि त्याच्या मदतीनं 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 33 आकड्यावरती प्रोजेक्टेड स्कोर बघा 56 दिसतात आणि जर 55 ते 60च्या मध्यांतराने धावा बनवल्या तर मी म्हणेन की मग तिसगाव 40+ संघाच्या गोलंदाजांना एक बेनिफिट जरूर होईल की 4 षटकांची मॅच पाहतोय. 4 षटकाच्या मॅच मध्ये 50+ स्कोर असेल ना तर मग इंटेन्शन वेगळा असतो, बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, थोडासा दबाव जरूर असेल. पुन्हा एकदा दुसऱ्या धावाचा कॉल आहे. फेकी करेपर्यंत 2 धावा बनवल्या गेल्या आणि या 2 धावाच्या मदतीनं धावा फळकावर 35 आकड्यावर जाऊन पोहोचला गेला. तिसऱ्या क्रमांकाचं षटक आपण पाहतो आणि तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीला 6 धावा आल्या,
त्यानंतर जर बघितलं तर दुसऱ्या चेंडूवरती 3 आले आणि आता या बॉलवरती धावा आल्या 2. आतापर्यंत 91-6 या स्पर्धेमध्ये टोटल पाहायला मिळालेत. वेगवान चेंडू होता, वेगवान होता. यष्टीरक्षक फंबल झालेत पाठीमागे. शॉर्ट थर्ड मॅच क्षेत्ररक्षक देखील फंबल झाले, पण बॅकअप दिलंय, अडवण्याचे प्रयत्न चालू आहेत. धावून पळून रना किती काढलात पंच चेक करतील. तिसरे पंच आमचे चेक करतात. पाठीमागे बॉल गेला होता, मग तो आता सीमारेषेला टच झालाय की नाही हे पाहावं लागेल. पाठची एज लागली होती तिकडे आणि त्यानंतर यष्टीरक्षक फंबल झाला. थर्ड मॅच क्षेत्ररक्षक त्यांना देखील अडवता नाही आला आणि मग डीप मध्ये बॉल चालला होता फार वेगाने आणि या मैदानाचे आउटफील्ड फास्ट असल्या कारणामुळे फार वेगाने बॉल गेलेला आणि मग अंपायर्स डिसिजन हा चौकार आहे आणि चौकाराच्या मदतीने दावा देखील वाढला, जाऊन पोहोचला गेला 39-39 आकडावर. हा पहा ऍक्शन रिप्ले. ओ पाठीमागून अडवलंय बॉल आणि त्याच्यामुळे हा चौकार आला होता आणि त्यानंतर स्कोर ऑफ द विकेट खेळलेत. बॉल बाउंड लाईनच्या बाहेर एसबीएम चौकार आला, धावा 4. चेंडूच्या समाप्तीनंतर 43 धावा. शेवटचा अंतिम बॉल बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा उडवायचा प्रयत्न आहे. स्कोर ऑफ द विकेट यावेळेस देखील स्क्वेअर लेगला बॉल. बॅक टू बॅक तिसरा चौकार, लगातारचे हे तिसरा चौकार पाहायला मिळतोय विकासच्या बॅटमधनं. सुपर बॅटिंग. करंट रन रेट वरती एकदा जरूर आपण लक्ष टाकू शकतो. बघा 15.67 आणि तिसगाव 40+ संघाचा बॅटरची एक गोष्ट मी जरूर उल्लेख करेन की बघा सुरुवातीपासून विकेट जरी मिळाले असतील, विकेट जरी पडले असतील, पण प्रत्येक येणारा बॅटरचं इंटेन्शन हेच राहिलं की माझ्या बॅटमधनं मला धावा बनवायचा. विकास बॅटिंग वरती आले होते 4थ्या क्रमांकावरती आणि 4 चेंडूमध्ये 14 धावा त्याने देखील बनवल्या आणि त्याचाचमुळे हा रन रेट जो आहे ना तो कमी होऊन दिसला नाही, तो वाढतच गेला. तिसऱ्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 12 होता. आता तिसरा षटक समाप्त झाल्याने आता 15 वरती जाऊन पोहोचलं गेलं आणि टोटल 47 धावा. शेवटचं अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये प्रेमला आता आपण पाहतो गोलंदाजी करत असताना 60+ धावा जाऊ शकतात. मोठा फटका खेळायचा होता पण बॅटवरती योग्य पद्धतीने नाही आला आणि त्यानंतर एक धाव फळकावरती बनवली गेली लेग बायच्या स्वरूपामध्ये. बॅटचं कनेक्शन नव्हतं आणि एका धाव्याच्या मदतीने 48-48 धावा चांगला टोटल उभा केला. 48 धावा फळकावरती. लव फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला खेळायचा आहे. वाईडिश लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील. एक धाव बनवल्या, दुसरा धावाचा कॉल आणि कंप्लीट केली आहे दुसरी धाव. सक्सेसफुली पोहोचलेत का पंच जातील तिसरे अंपायर्स कडे. या आमचे टीव्ही स्क्रीन अंपायर चेक करूयात. दुसरी धाव कंप्लीट झाली की रोखली गेली आहे. दरम्यान सन्माननीय पंकजी कोणे साहेबांचे ते शुभागमन झालं. वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय रतनशेठ पाटील स्मृती चषक 2025 मध्ये या विनंती करतोय की व्यासपीठावरती यायचं. वेलकम, सहर्ष हार्दिक स्वागत. पंचांचा इशारा, बॅटर सेफ आहे. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावाच्या मदतीनं टोटल धावसंख्या 50 फळकावरती. सांघिक अर्धशतक कंप्लीट होताना ऍक्शन रिप्ले मध्ये पहा पोहोचले होते क्रीज मध्ये. बॅकफुटला गेलेत, पंच केल्या बॉल. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे.
आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर पुन्हा 2 धावा आणि 2 धाव्याच्या मदतीनं 52 52 धावा फळकावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. शेवटचं अंतिम षटक आहे 50+ स्कोर. आणि मी आधी म्हटलं होतं ना की बघा 4 षटकांच्या मॅच मध्ये तुम्ही 50+ स्कोर जर बनवता तर इंटेन्शन वेगळं असतं, एक बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यामुळे बॅटिंग ऑर्डरवरती थोडासा का होईना पण दबाव जरूर असेल. हाफ ट्रॅक बॉल होता, बॅटवरती नाही घेऊ शकले आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. ऍक्शन रिप्ले मध्ये जरूर पाहू शकाल. बेनिफिट काय ठरला की ऑप्समचा बाहेर बॉल होता आणि त्यानंतर बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं, त्यामुळे कनेक्शन चेंडूच्या लेंथ पर्यंत नाही पोहोचले. दातिलीचे कॅप्टन कुल विशालजी मडवी यांचे आगमन झालेले. मी दादांना विनंती करेन की आपण मंचावरती या. स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. स्मॅश केलं यावेळेस बॉलला. लॉंग ऑफ बॉन्ड लाईन क्लिअर करतील कारण की मिड ऑन आतमध्ये होता आणि त्याच्यामुळे बॉन्ड लाईन क्लिअर दिसत होती. इनफिल्डला क्रॉस केलं आणि त्यानंतर येतोय HBM चौकार. धावा 4. आणि दरम्यान शेडोनचे चॉकलेट मामा शाहू मामा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. जेव्हा जेव्हा ते येतात सर्वांसाठी चॉकलेट्स घेऊन येतात आणि स्टेजवर ते गोडवा ते पसरवत असतात जेव्हा जेव्हा त्यांची एंट्री होते. सुस्वागतम. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलेत. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील. एक धाव बनवली. दुसरा धावाचा कॉल आहे. फेकी नॉन स्ट्रायकर एंडला झाली. दुसरी धाव देखील बनवली आणि त्यानंतर 2च धाव्यावरती थांबावं लागेल. 2 धाव्याच्या मदतीनं धावा फळकावरती टोटल वाढल्या गेल्यात. 4 षटकांचा खेळ देखील समाप्त. 58 धावा आणि 59 धाव्यांचं आव्हान असेल दुसऱ्या डावामध्ये. या लगेचच आपण कॉम्बॉक्स मध्ये करूयात. परिवर्तन तुमच्या समोर जोडले जातील कारण जी कारण या दुसऱ्या डावामध्ये ऐकूयात 4 षटकांमध्ये या 59 धावा जोडल्या जातील की रोखल्या जातील. एक रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक 2025 जय गावदेवी क्रिकेट संघ शिरडोन बी आयोजित ही भव्य दिव्य आणि मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आपण सन्मान करूयात कपिल शेठ तले यांचा. मी मच्छिंद्रजी पाटील यांना विनंती करेन या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक यांच्या शुभेच्छा आपण सन्मान करूयात. वेळात वेळ काढून मंचावरती उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. माजी सभापती आदरणीय कपिल शेठ तळे सापाडगाव यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंगलजी मस्के साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी मंगलजी मस्के साहेब यांना विनंती करेन आपण ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या आणि या स्पर्धेमध्ये ज्यांचं विशेष सहकार्य ते मच्छिंद्र शेठ पाटील यांना पुन्हा एकदा विनंती असेल आपल्या शुभेच्छा आपण सन्मान करावा. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत एक्झिबिशन शिर्के साइड स्टाफ आणि त्यांच्या विरुद्ध शिर्के ऑफिस स्टाफ मध्ये. दोन्ही संघांना विनंती आहे खेळाडूंना आपण तयार राहा. मंचा समोर येऊन थांबा. दोन्ही टीम्स 4 ओव्हरची मॅच असेल आणि त्यानंतर जीतीन 11 ओमसे आघासन आणि त्यांच्या विरुद्ध बुलेट ग्रुप 10-10 नागाव. त्याचबरोबर रुपेशजी अश्मलू यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी त्यांना विनंती करेन आपणही आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. मच्छिंद्र शेठ पाटील यांच्या शुभेच्छा आपण हा देखील सन्मान करत आहोत. मोठ्या संख्येने आज मान्यवरांची उपस्थिती. तिसरी संध्या स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक 2025 ची ओपनिंग पेअर. चला गोळवली टीम जाऊ द्यात लगेचच मैदानाचा आत. टार्गेट या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत ते 59 धावांचं. चांगली बॅटिंग केली तिसगावने. प्रदीप 8 धावा. त्यानंतर सत्यवान गवळी. त्यानंतरचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला राजू आणि त्यानंतरचा विकास. इम्पॅक्टफुल 24 धावांची त्याची इनिंग आणि त्या खेळाला आता अमित गायकर असेल, प्रदीप, बाळा, मंगेश जबाबदारी असेल. प्रेम वरती देखील आता या दुसऱ्या इनिंग मध्ये गोळवलीसाठी पाहूयात कसा असेल दुसरा डाव. यानंतर रेग्युलर फॉर्मॅट. मात्र त्या अगोदर एक एक्झिबिशन मॅच आहे. दोन्ही टीम्स आमच्या रेडी आहेत. ब्लॅक अँड व्हाईट एका बाजूला कॉम्बिनेशन, दुसऱ्या बाजूला रेड अँड व्हाईट.
हा वेळेचं बंधन आहे. सूचना असतील सर्व संघांना. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्हाला 15 मिनिटांमध्ये अगोदरची 3 षटकं कोणत्याही परिस्थितीमध्ये हाताळावी लागतील. अंपासला देखील सूचना आहेत. थोडंसं लक्ष द्या वेळेकडे. मैदानाचा मुख्य प्रवेशद्वार आहे. तिथे कोणी आपल्या 2 व्हीलर 4 व्हीलर पार्क करू नका. तुम्हाला पार्किंगची व्यवस्था पुढे बरोबर आल्यानंतर डाव्या बाजूला करण्यात आलेले आहेत. त्यामुळे एंट्रन्सला कोणी गाड्या पार्क करू नका. मॅचला होती सुरुवात. अमित गायकर नुकतीच मालिकावीरची बाईक ज्याने पटकावले. मॅन इन फॉर्म स्ट्रायकिंग एंडला. व्हेरी फास्ट बॉल डीप मध्ये फिल्डर पहिल्याच बॉल वरती कॅचची संधी गमावली आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. गायकरचा बॅटमधून पहिला SBM चौकार. राष्ट्रवादी चषक या स्पर्धेचे शिल्पकार जनक उद्गाते निर्माते नुकतीच ही स्पर्धा संपन्न झाली नागावच्या मैदानावरती. अशा आदरणीय सचिन पाटील यांना या ठिकाणी आम्ही इन्व्हाइट करतो आयोजकांच्या वतीने. आपण या मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. जबरदस्त स्पर्धा आपल्याला नागावची पाहायला मिळाली. राष्ट्रवादी 14 गाव युवक अध्यक्ष सचिनजी पाटील एक नामवंत खेळाडू ज्यांच्याद्वारे आपण नुकतीच जी स्पर्धा बघितली. स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान बुलेट ग्रुप दादा नागाव. ऑकवर्ड पोझिशन अमित होता. बॉल कुठे लागला अंपायर आपल्याला सांगतील. सिली पॉइंटला सध्या ट्रॅव्हल झाला. एकदा मिळते जी लेग बाय. या सिंगलच्या साह्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 5 या आकड्यावरती. 40+ चे संघ आपल्याला पाहायला मिळाले. रेग्युलरचे 32 संघ आपण बघितले. सचिन शेठ पाटील नागाव बुलेट या नामवंत बैलाचे ते मालक आहेत आणि बुलेट ग्रुप याच नावाने आपल्याला हा नागाव संघ देखील पाहायला मिळेल या मैदानाचा. त्या स्पर्धेचं विजेतेपद देखील नागावनेच पटकावलं होतं. सचिन पाटील यांचा संघ त्या स्पर्धेचा विजेता राहिला होता. सो तो फॉर्म घेऊन या मैदानाचा आत ते उतरतील शिरोळच्या स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषकामध्ये आणि तितकाच दर्जेदार संघ तुम्हाला पाहायला मिळेल जो फायनलिस्ट उमसाई आगासन देखील आपल्याला त्यांच्या अगेन्स्ट पाहायला मिळणार आहे. सो 2 मातबर संघ आहेत कल्याण डोंबिवलीचे जे रेग्युलर फॉर्मॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. वेळ जास्त घेऊ नका चला प्लीज. टोटल स्कोर सध्या 5. पहिल्या बॉल वरती चौकार त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर लेग बाईटचे एक धाव. फुल टॉस ऑन साइडला स्विंग करण्यात आला. बॉलला गॅप मध्ये बॉल आहे. पॉवर प्ले सुरू आहे आणि पहिल्या टप्प्यावरती बॉल सीमारेषेच्या बाहेर. SBM चौकार.
ती 5 ने पुढे जातील. स्कॉमॉझॉन 10 10 धावा. बाळा स्ट्रायकिंग एंडला पोल करायचा होता बॉल. यावेळेला लेदर बॉलच्या पद्धतीनं लेट स्विंग आपल्याला पाहायला मिळतो. थोडासा पेस ऑफ केला होता, पुल करायचं होतं, बॉल थेट निघून गेलाय विकेट किपरकडे. चांगला बॉल, फ्री हिटला डॉट आलेला आहे. टोटल स्कोर सध्या 10. बॉल अजूनही बाकी आहेत 2. सत्यवान जेन्युइन ऑलराऊंडर 30 गावचे. पुढे आलाय, लॉफ्ट केलाय, लॉंग ऑफ द फिल्डर आहे त्या ठिकाणी राजू. पहिला टप्पा चांगली फिल्डिंग. डबलचा कॉल आहे पण अमितचा वेग 2 धावा पूर्ण करेल. हे जे 4 ते 5 तुम्हाला टॉप ऑर्डर मधले बॅटर पाहायला मिळतात, त्याच्यामध्ये अमित, बाळाला सध्या आपण पाहतोय, प्रेम असेल, मंगेश, जयदास महत्वपूर्ण खेळाडू आहेत. प्रेम पाटील देखील आपल्याला पाहायला मिळतात. 2 प्रयत्न करतोय अमित, मोठ्या फटक्यासाठी जात आहे पण आतापर्यंत गोलंदाजाने चान्स दिली नाही. हो इथे मिस टायमिंग. मिड ऑन द वॅकंट एरियामध्ये बॉल पडलाय. डीप मधून फिल्डर येतात. 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. एक मात्र गोष्ट जरूर की मोठे फटके येत नाही. धावा फलकाला स्टिकी ठेवलाय. डबल धावा वारंवार येत असताना आपण पाहतोय मागच्या 4 बॉलमध्ये तिसऱ्यांदा डबल रन येते आणि आतापर्यंत या ओव्हरमध्ये 10 धावा आलेल्या आहेत. एक बॉल अजूनही बाकी या षटकातील. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 26 धावा धावा फलकावरती आहेत. दोघेही थोडेसे आपल्याला आता दमलेले दिसत आहेत. त्याचं कारण की मागच्या 6 धावा धावून पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. स्कोर आपण पाहता 26. सेकंड ओव्हर मधला शेवटचा बॉल बाकी आहे. लक्ष असताना मॅच मध्ये 59 बॉल बाकी आहेत अजूनही 13. तेहतीस धावांची अजूनही गरज. बॅकफुटला पंच केलाय पण एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आहेत मागे. पहिली धाव इथे पूर्ण करण्यात आल्या. डबलचा कॉल आहे, धावतोय बाळा आणि पोहोचेल देखील. सो 2 धावा इथे मिळतात. बाळाकडे स्ट्राईक असेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. नो लॉस 28. 28 धावा धावा फलकावरती. बॉल बाकी आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये या मॅच मध्ये 31 धावांची गरज आहे ती बॅटिंग करणाऱ्या गोळवली 40+ ला. निखिल मात्रे प्रस्तुत आई रागाई बीट्स लोकगीते आणि कोळी गीतांचा धमाल नजराणा लाईव्ह ऑर्केस्ट्राद्वारे तुम्हाला अनुभवता येईल. याच मैदानावरती, याच शिरडोनचा आझाद मैदानावरती स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषकाच्या अंतिम रजनीमध्ये 14 मार्च 2025 ला तिसरी रजनी या स्पर्धेची. रेग्युलरचे 8 संघ खेळतात. 40+ चे 4 संघ तुम्हाला जरूर पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. आजच्या रजनीमध्ये ओव्हरऑल 32 रेग्युलरचे संघ आहेत. 24 40+ चे संघ आहेत ग्रामीण या स्पर्धेमध्ये. 28 धावा 2 षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित 2 षटकांमध्ये 12 बॉल मध्ये या मॅच मध्ये 31 धावांची गरज आहे. 2 सेट बॅटर मैदानाचा हात आहेत. विकेटचा आता तितकासा विचार केला जाणार नाही कारण पॅव्हलियन मध्ये मंगेश आहे. पॅव्हलियन मध्ये अजूनही प्रेम तुम्हाला पाहायला मिळतोय. जयदास तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे आता अमित आणि बाळा प्रदीप विकेटचा विचार न करता आक्रमण करतील. थर्ड ओव्हरला येईल सुरुवात. बॉलिंग मार्क वरती आलाय किशोर. 12 बॉल 31 धावांची गरज. पहिला बॉल घेऊन किशोर. अर्ली बॅट स्विंग. फ्लाय स्लिप मधून बॉल शॉर्ट थर्ड कडे. एक धाव मिळत असताना आपण पाहतोय. सिंगलच्या साह्याने धावसंख्या पुढे चालली आहे.
स्कोर ऑन 29. 29 धावा फलकावरती आहेत. आणि या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक, मॅनेजमेंट मधले महत्वपूर्ण आमचे मेंबर, युवा उद्योजक चेतनदादा पाटील यांचे आगमन झाले. आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. जॉबमुळे तितकासा वेळ देता येत नाही, पण जेव्हा ते घरी येतात थेट या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, ज्यांच्याद्वारे आम्हाला या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच साठी स्वीट बॉक्स प्रत्येक त्या प्लेअरला आपण देतोय पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये. लॉफ केलाय, पाव पॅक हिट आहे, बॉल निघालाय स्क्वेअर लेग कडे, सीमारेषेच्या बाहेर. अंपायरचा सिग्नल, SBM षटकार. दोन पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळाला. थोडासा चाचपडत खेळत होता, आता सूर गवसलाय, अटॅक करणं गरजेचं होतं आणि त्याने आक्रमणाला सुरुवात केली. स्कोर ऑन 35. पुन्हा एकदा वळवला डीप मध्ये, फिल्डर थांबलाय, तो का थांबलाय त्याचं उत्तर त्याला द्यावं लागेल. बॉल न थांबता सीमारेषेच्या बाहेर गेलाय. गायकरच्या बॅट मधून SBM चौकार. आदरणीय गोरख पाटील यांना मी विनंती करतो की साहेब या आपण मंचावरती, आपलं स्वागत आहे. षटकार, चौकार आणि या चौकारासोबत धावा फलकावरती 39 धावा आपल्याला पाहायला मिळतात. बॉल आता बाकी आहेत ते 9 आणि 9 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा पाहिजेत त्या फक्त 20. 2 फटक्यांनी मॅच मध्ये मोमेंटम शिफ्ट होते गोळवली 40+ कडे. मी अगोदरच म्हणालो होतो की विकेटची आता पर्वा केली जाणार नाही, आक्रमण आपल्याला पाहायला मिळेल आणि ते आक्रमण सध्या अमित गायकरने केलेले आहे. 9 बॉल 20 धावांची गरज आहे. 39 वरती सध्याचे धावा फलक. ही पहिल्याच विकेटसाठी पार्टनरशिप आता कुठेतरी टोचत असेल. विकेटच्या शोधात गोलंदाज आहे किशोर, पण सध्या त्याच्या विरुद्ध झालेलं आक्रमण धावासंख्येचा वेग वाढवत आहे. वेळ जास्त घेतात तुम्ही तिसगाव मॅनेजमेंट टीम कडून या सूचना असतील तुम्हाला. 9 बॉल 20. लॉफ केला, बॉल चाललाय डीप मध्ये मिड विकेट कडे. फिल्डर वार वेगाने, सिंगल तर कंप्लीट झाले, डबलचा कॉल आहे. 2 धावा मिळत आहेत. गुड रन बिटवीन द विकेट. अर्धा मिनिट फक्त शिल्लक आहे. 2 बॉल तुम्हाला टाकायचे. तिसगाव 8 बॉल 18 या मॅच मध्ये पाहिजेत. गोळवली 40+ ला. टॉप एज आहे, मागे फिल्डर आहेत, वॅकेंट एरिया मध्ये बॉल पडेल. पहिली धाव इथे पूर्ण करण्यात आले. जवळपास 1 2 3 4 5 फिल्डर आले होते, पण 2 धावा ते रोखू शकत नाही. 2च्या साह्याने धावासंख्या आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोहोचले ते पुढे 43 वरती. बॉल बाकी आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. कम ऑन अरिया प्लीज, अन्यथा लास्ट ओव्हर मध्ये तुम्हाला पेनल्टी बसेल. तिसगावचे कॅप्टन वेळेकडे लक्ष असू द्या. 7 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. फिल्डिंग करणाऱ्या तिसगावच्या अगेन्स्ट गोळवली 40+ ला. दातिवलीचे कॅप्टन कुल विशालजी मडवी यांना विनंती असेल या पण मंचावरती आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. दातिवली संघाला इन ऍक्शन मध्ये आपण बघू. रेग्युलरच्या सेकंड मॅच मध्ये स्टेप आउट पंच केलाय आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. इम्पॅक्टफुल चौकार अमित गायकरचा. चौकारासोबत धावा फलकावरती 47 बॉल बाकी आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये गोळवली 40+ ला. धावा पाहिजे 12. तुम्ही 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर्स टाकलेला आहेत. आता शेवटचं षटक ते देखील तुम्हाला 5 मिनिटांचा आज संपवायचं आहे. टोटल स्कोअरचा आपण विचार केला तर 6 बॉल मध्ये 12 धावांची गरज आहे. मॅच मध्ये
बॅटिंग करत असताना ते अर्थातच गोळवली 40+ला. अमित आणि बाळा जबरदस्त खेळ करत आहेत. 47 धावा आतापर्यंत. फर्स्ट विकेट पार्टनरशिप. शिर्के साईड स्टाफ आणि शिर्के ऑफिस स्टाफ तयार राहा. जे एक्झिबिशन मॅच आहे लगेच शेवटचा बॉल पडल्याबरोबर लगेचच या मॅचचा शेवटचा बॉल पडल्याबरोबर फिल्डिंग करायचे. गुरुनाथ लास्ट ओव्हर मध्ये आलेले आहेत. मात्र या मॅच मध्ये त्याला 12 धावा डिफेंड करायचे आहेत. दोघेही सेट बॅटर समोर आहेत. पाहत काय घडतं लास्ट ओव्हर मध्ये. गोळवली दुसरा विजय मिळेल की मात्र तिसगावचा कमबॅक असेल आणि ते विजय मिळवतील. ऑन साइडला सध्या 4 फिल्डर सेट आहेत. लॉंग हॉर्न, काऊ कॉर्नर, मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये लेफ्टी बाळासाठी. 6 बॉल 12 पहिला बॉल. कमी गतीने टाकलाय मागे बॉल बिहाइंड द विकेट. चूक झाली. बॉल थोडासा वेळ घेतलाय. तिथे थ्रो करत असताना येत असताना आपण पाहतोय एक धाव एज होती, कॅच होती, कॅच ड्रॉप झाली आहे. जीवनदान बाळाला. 5 बॉल 11. सचिन गायकवाड यांच्या ठिकाणी आगमन झालेले. मी विनंती करेन की आपण मंचावरती आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. 5 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. बॅटिंग करत असताना ती गोळवली 40+ला. अटॅक अमितने केलाय. तो पुन्हा स्ट्रायकिंग एंडला आलाय. लास्ट बॉल वरती बाळाला जीवनदान मिळालेलं आहे. मात्र फिल्डर्सना फार चेस करावं लागतंय. ऑन साइडहून ऑफ साइडला जावं लागतंय. जेव्हा स्ट्राईक रोटेट होते लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे आणि कॉम्बिनेशन जुळलेलं आहे. 48 ची पार्टनरशिप आतापर्यंत फर्स्ट विकेटसाठी अमित आणि त्याचबरोबर बाळामध्ये. 5 बॉल 11 पाहिजे. चला वेग. तिसगाव जास्त घेत आहेत तुम्ही. कम ऑन. स्टेप आउट झालाय. थ्रू दी लाईन खेळला. लॉंग ऑन कडे बॉल चाललाय. फिल्डर वेगाने. डबलचा कॉल धोकादायक असेल. वाईड थ्रो आलाय. स्टंप पासून फार वाईड होता. धावा मिळत असताना पण पाहतोय त्या 2-2च्या सायनं स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. 50 या आकड्यावरती. बॉल बाकी 4 बॉल मध्ये 9 धावा पाहिजेत. धावा फलकाला स्टिकी ठेवलाय ही महत्वपूर्ण बाब. आणि 40+ फॉर्मॅट आहे त्यामुळे चेसिंग कंपल्सरी असेल. या फॉर्मॅटसाठी रेग्युलर साठी मात्र विकेट आणि टॉस. जे दोन्ही नियम आपल्याला असोसिएशनचे पाहायला मिळतात. 40+ असोसिएशनचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. रेग्युलर असोसिएशनचा नियम आहे विकेट टॉसला महत्व असेल जेव्हा मॅच टाय होईल. 4 बॉल 9 धावा. ऑन साइडला टर्न केला बॉल. तिथे प्रोटेक्शन आहे. एकच धाव मिळू शकते. चांगली फिल्डिंग. थ्रो चांगला असला तर एकच धाव मिळेल. येस चांगला थ्रो. एकच धाव मिळते सिंगलच्या सायनं. धावसंख्या 51. बॉल बाकी आहे 3 धावा पाहिजेत 8. आता जर मोठा फटका आला नाही तर या मॅच मध्ये तिसगाव देखील कमबॅक करेल. नितीन पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालेले. विनंती करेन आपण मंचावरती आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. चांगला सामना रंगला. 51 धावा धावा फलकावरती. नेक टू नेट फाईट. दुसरं षटक जेव्हा सुरू होतं तेव्हाच मी म्हणालो होतो की वाईब अशा येतात की हा सामना शेवटपर्यंत जाईल. तो गेलाय आणि या मॅच मध्ये 3 बॉल मध्ये धावा पाहिजेत त्या आता 8. कंपल्सरी चेसिंग. दॅट्स वाय 40+ फॉर्मॅट मध्ये धावा सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला पूर्णपणे बनवाव्याच लागतील. विकेट टॉसला तितकंसं महत्व नाही. 3 बॉल 8. बाळा हुक केल्या बॉलला. कॅप मध्ये बॉल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर धावतोय. पोहोचलाय. चांगली फिल्डिंग. एक धाव पूर्ण करण्यात आले. उचलून पुन्हा थ्रो करतील. अमितचा थर्ड साठी कॉल आहे. थ्रो मात्र या वेळेला चांगला होता. कव्हर करता आला नाही विकेट किपरला. धावा मिळत असताना 3 ने धावसंख्या 54 वरती पोहोचली आहे. बॉल बाकी आहेत 2 आणि 2 बॉल मध्ये 5 धावांची गरज. विकेट पडली नाही. विकेट मिळाली नाही तिसगावला पण मात्र या मॅच मध्ये तेही संघर्ष मोठा करत आहेत. 3 बॉल 5 धावा पाहिजेत. शेवटपर्यंत हा सामना रंगलाय चाललाय. मात्र फिल्डर्सने काय कसरत केलेली आहे. ऑन साइड वरून थेट त्यांना ऑफ साइडला यावं लागते. फार दूरवरचा प्रवास करावा लागतोय. जेव्हा स्ट्राईक रोटेट झालेली आहे राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन ते थोडासा दम खात आहेत. कारण बऱ्याच वेळेला धावा धावून पूर्ण कराव्या लागलेल्या. त्या डावामध्ये असं नाही की चौकार षटकारांमध्येच फक्त डील झाली आहे. डबल बऱ्याच वेळेला आपण बघितली आहे. सिंगल आपण बघितली आहे. ट्रिपल आपण बघितले लास्ट बॉलवरती. आता 2 बॉल 5. इंटरेस्टिंग हा बॉल. 7 वेळेला या इनिंग मध्ये आपण डबल रन बघितले धावून पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाजांकडून. अमित स्ट्रायकिंग एंडला. बॉल तयार. 2 बॉल 5 धावांची गरज. बॅकफुटला पंच केला. गॅप मध्ये बॉल आहे. 2 फिल्डर 1 बॉल.
फिल्डर पोहोचला शेवटच्या क्षणाला, चांगली फिल्डिंग, थ्रो चांगला, मागे बॅकअप नाही पण त्यांनी चढवला, गुड फिल्डिंग, शेवटचा एक बॉल आणि आता पाहिजे 3 धावा. काय फिल्डिंग केली आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. विकास, फिल्डिंगचा स्टँडर्ड आपण बघितलाय क्षेत्ररक्षकाकडून तिसगावचा, सुपर फिल्डिंग. 40+ जरी खेळाडू असले तरी आजही त्यांच्यामध्ये एक युवा दडलेला आहे आणि ते क्षेत्ररक्षणाद्वारे ते आपल्याला दाखवत आहेत. फार चांगलं ओपिनियन जेव्हा टॉस बॉक्स मध्ये तिसगावच्या कॅप्टनने दिलं की सर्व संघ आमचेच आहेत आणि आम्ही 40+ खेळाडू फक्त ट्रॉफीसाठी खेळतो, पैशाला तितकंसं महत्त्व नसतं, आमच्या फिटनेससाठी आम्ही सर्वजण खेळण्यासाठी येतो, पण मैदानाच्या आत जरूर फिटनेस असतंच पण जिंकण्यासाठीचा संघर्ष देखील आपल्याला पाहायला मिळतो. एक बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. मॅच मध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतोय ती 40+ गोळवलीला अमित स्ट्रायकिंग एंडला आहे, सुरुवातीपासून मैदानाचा आत आहे, शेवटचा बॉल देखील तोच फिनिश करेल. मात्र गोलंदाज गुरुनाथ फुल टॉस टाकलाय, बॉल डीप स्क्वेअर लेगच्या फिल्डर कडे चाललाय, चांगली फिल्डिंग, थ्रो चांगला असेल, आलाय, ओहो कव्हर करताना नाही, ओव्हर थ्रो झालाय, थर्डचा कॉल आणि यावेळेला रन आउट. कंपल्सरी चेसिंग, मॅच टाय झाले पण हा सामना जिंकला तिसगावने. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम तिसगाव. आडलं गोळवली. पार्टनरशिपने विजय संपादित करत आल्याने गोळवली 40+ ला. फार चांगला खेळ तिसगावने केला, गोलंदाजाने युनिट मध्ये बॉलिंग केली आणि जरूर टीम वर्कने हा सामना जिंकला तिसगावने. जबरदस्त खेळ, पहिल्या डावामध्ये करणारा 4 चौकार, 9 बॉल मध्ये 24 धावसंख्येची एक्सप्लोसिव्ह इनिंग ज्याची आपल्याला पाहायला मिळाली, नाबाद राहिला तो तिसगावचा विकास ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या पण विकास सामनावीर आहेत. चला शिर्के ऑफिस स्टाफ, आय थिंक टॉस कोणी जिंकला, ऑफिस स्टाफने टॉस जिंकला, ते बॅटिंग करणार आहेत. चला ओपनिंग पेअर लवकरात लवकर पाठवा. दावडीस आमचे कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय जालिंदरजी पाटील साहेब यांचं नुकतंच आगमन झालंय, साहेबांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. त्याचबरोबर किशोरजी गायकवाड ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आदरणीय उद्योगपती मच्छिंद्र शेठ पाटील यांच्याकडून लकी ड्रॉ मध्ये आज 2 भाग्यवान विजेत्यांना आपण कूलर देखील देणार आहोत. मी किशोरजी गायकवाड साहेबांना विनंती करेन आपण मंचावरती. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, 9 बॉल 4 चौकारांसह 24 धावसंख्येची रुबाबदार इनिंग ज्याने पहिल्या डावामध्ये साकारली ते विकास ठरलेत सामनावीर. कार्यसम्राट नगरसेवक दावडीचे आदरणीय जालिंदर पाटील साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सामनावीरचा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. हार्ड लक टीम गोळवली, वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली होती, पहिला सामना दमदार त्यांनी जिंकला, मात्र दुसऱ्या मॅच मध्ये अपयश पदरात पडलं. हरकत नाही, चांगला खेळ केला, पण 40+ कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचा जो नियम आहे कंपल्सरी चेसिंग त्या अंतर्गत स्कोर लेवल झाला, बट एका धावेने